सो हे गाईज आय एम युअर विजय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या वाळवा तालुक्यातील गोटकिंडी या गावामध्ये आपले लाडके आणि आवडते बाप्पा मशिदीमध्ये विराजमान झाले आहेत. आणि मित्रांनो, न्यू गणेश मंडळ गोटकिंडी, जे की हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले आणि गेली 44 वर्ष ही परंपरा चालू आहे. तर आता आपण त्या न्यू गणेश मंडळाला भेट देण्यासाठी आपण चाललोय मित्रांनो. तर आपल्यासोबत ब्लॉगर रॉनी कांबळे पण आहेत आणि मेन म्हणजे त्यांचं गाव आहे गोटकिंडी. तर आज आपण तिकडेच चाललोय मित्रांनो. आम्ही आता निघालोय गोटकिंडीला. तुम्ही पण एक वेळ अवश्य भेट द्या गोटकिंडीला. न्यू गणेश मंडळ झुंजार चौक गोटकिंडी. आम्ही निघालोय, तुम्ही पण या. तर चला मित्रांनो, आपण चाललोय, आता निघतो इथून. चला जाऊया. सगळ्यात मोठा गणेश उत्सव हो सगळ्यात मशिदीतला गणपती म्हणून प्रसिद्ध प्रसिद्ध आहे. आहे. चौकात आम्ही नाव सांगतो म्हणून तर मशीद आम्ही सगळं म्हणतो कुठे नेला मशिदीकडे कुठे बसलाय तर मशिदीत बसलाय असं. कुठे खेळाय लहानपणी कुठे गेलाय मशिदीत खेळायला गेलाय असं ते. आपली सुरुवात कशी झाली म्हणजे आपलं गणपती बसून पुण्याचं धरण फुटलं होतं हे कोणत्या वक्त सांगते ती. आता एखाद्याचा पहिले कशी लोक सांगायचे तुझा जन्म झालता बघा पुढे सकारात होती किंवा पुढे पडवा होता असे पहिले लोक सांगायचे. तेव्हा असे कॅलेंडर वगैरे काय असं हे नव्हतं. त्या वक्ताला गणपती बसत गणपती गळलं होतं कसं तर पुण्याचं धरण फुटलं होतं बघा, मोठा पाऊस लागला होता असे त्या वक्ताला लोकांनी सांगितलं. तेच आम्ही सांगतो म्हणजे मोठा पाऊस झाला त्यावेळेला कशा नुसत्या भिंती होत्या त्या मशिदीवर, नुसत्या भिंती होत्या, वर काय असं छत वर काय नव्हता. त्यात गणपती बसला होता. वर नुसतं ताडपत्री असे टाक पहिले काय प्लॅस्टिकचं कागद बी नव्हतं. ते पाऊस मोठा झाल्यावर ना तेव्हा गळायला लागल्यावरती मुस्लिमाची लोक जी रात्रीची बाहेर आली सगळी ते आमच्या मराठीच्या लोकांनी म्हणते आपण सगळी एकाच गल्लीत राहतो, गणपती तुमचा काय ना आमचा काय देवच आहे. मशिदीत आत नाही, पाठीमागून मशीद आहे नावाचं हॉटेल ते मशिदीत नेला जातो. मग काही काळ 28 वर्ष गणपती मोठा पावसानंतर लोकांनी बंद केला होता. त्यानंतर तिने काय केलं त्या ह्याच्यावर भिंतीवर स्लॅब टाकला आणि ते असं मनोड असतो त्याला गोल घुमट ते तयार केला. आणि 80 साली आम्ही कसं त्या वक्ताला असं तर मूळ साधन काय नसायचं, तमाशा बघायचा आहे काय. पावची गावात एक गणपतीचाच कार्यक्रम ठेवला होता कलापथकाचा. आणि पोरं सगळी मुस्लिमाची पोरं आणि मराठीची पोरं चालत येते 2-3 किलोमीटरवर गेलो. मग ते कार्यक्रम बघून येताना नाही ते येताना भुईमुगाचे एक जण याला रस्त्याकडे उठवलं आपण खायत बसतो रस्त्यात चाललं होतं काय. आणि बसल्या आम्ही सगळ्यांच्याच मनात आलं आमच्या काय नाही पुढच्या वर्षी गणपती बसूया. कुठं बसवा तर आपण मशिदीमध्ये. मग आम्ही मुस्लिम समाजाच्या सगळ्या पोरं ती लोकांनी म्हणले आम्ही आज गणपती बसवतो म्हणजे पोरा चांगला आहे. पहिला गणपती आमच्या गावातला पहिला गणपती 80 साली बसलो. आणि ते 80 साली पहिला गणपती बसल्यानंतर त्या वर्षी आम्ही भरपूर कष्ट घेतलं. आणि म्हणजे तेव्हा लोक किती 8 आणि रुपये असं आम्हाला वर्गण देत होते. ते काय असं तेव्हा पैसे लोकांच्याकडे नसायचे. त्या वक्ताला मला आठवतंय बघा 255 रुपये जमलो पहिल्या वर्षी. 255 बाग पूर्ण गावात ना वर्ग गणपती कुठे नसायचा. मग ते त्यात पण आम्ही एक गहिनाथाचा एक पोवाडा बाबासाहेब देशमुख होते नाही त्याचा भाऊ गहिनाथ म्हणून त्याचा पोवाडा ठेवला, त्याला 75 रुपये दिले. पुन्हा धनगराच्या ओव्या त्यांना चहा पाणी बाकी पैसे नसायचे. चहा पाणी भजन करायचं आणि भजनात ते असायचं. सुरुवातीपासून मोठे मोठे उपक्रम तुमचे चालूच आहे. गणपती भजन करायचं काय आपण नकला येतं त्या नकला करायच्या. मग असं करत ते मंडळ आमचं हळूहळू मोठं. पुन्हा आम्ही पैसे जसं होईल तसं आम्ही स्पीकर सेट घेतलं, मंडप तयार केला. मंडप कसा तयार केला की आपल्या मेंबरच्या पैकी कोणाचं लग्न असलं राहायचं आपण कोणी भाडं आणतो आपले तर आपल्याला काही इच्छेने द्यायचं. त्याच्यातून आम्ही सगळं मंडळ जाऊन मुस्लिमाचं असून दे मराठा असून सगळ्यांजवळ तिथं मांडव घालायचा. लग्न पार पडतो त्याचं काम करायचं. मुसलमानाचं असून नाही तर मराठ्याचं असून सगळे असं आम्ही एक जागी काम करतो. कुठलाही उपक्रम असू दे जेव्हा त्याचं मोहरम असतो नाही पहिला मोहरम सण कसं असायचं आता बेकरीतनं ते रोट आणतात तयार करून. पहिलं घरात तयार करून
ते खपराचं हे असायचं तव त्याच्यावरती रोड बांधायचं. मग ते आम्ही खेळायला असं तुला खेळायला बी आम्ही असायची सगळं ती सवाऱ्या नाचवायला सगळं करायला आम्ही त्या आलाव्यात खेळायला. अगदी ते 4-5 दिवस ट्युशन असाय नाही आमचाच असं समजून आणि ती खेळायला असाय. त्यांची पोरं नाही आम्ही तर लहानपणी हो. मग ती पहिला आलाव्यात का असं जाळ करायचं कत्तलची रात म्हणून असाही नाही ते असं इंगाळ करायची आणि ती इंगाळ उधळायचं. ते काय भाजायचं नाही एवढं आम्ही आपलं खेळ करत उधळायचं. मग तिकडं आलं की त्या सवाऱ्या त्या मशिदीत बसविल्या की मग ती आम्हाला म्हणायचं पोरांनो आता आमच्यात रॉट करायचा. एक त्या वक्तात कमी घर होते 20-25 घर आता वाढले. मग त्या पहिल्या घरात गेलं की नाही रोड म्हणजे भरपूर असायला ते हात दुखायचे रोड असं थांबायचं. मग ते रोड आम्ही गल्लीत सगळी मराठीचे पोर आणि मुसलमानाचे पोर सगळं रोड थापायचं आणि ती 12 वाजता चालू केलेलं सकाळी सूर्य उगवलं की शेवटच्या घरात बंद व्हायचं. रातभर ती रोड करायला आम्ही पुन्हा खायला बी आम्हाला बोलवायचं. मग ते आम्हाला ती घरोघरी बी वाटायला द्यायची आणि जेवाय बी आम्हाला बोलवायचे. आमच्या बी ते पोळ्याचं जे काय असतं की नाही तेव्हा आम्ही ताटं भरून त्यांच्या बरोबर पोच करायचं किंवा पोळ्याचं जे असं काय तर सण असलं ते आपले मित्र बोलवायचे त्यांचे शिरकुर्मा प्यायला आम्ही सगळी जाईल अजून जातोय. म्हणजे ईद असू दे किंवा गुढीपाडवा असू दे काय सगळं आम्ही सगळे एकत्र आम्ही करतो. ही गोष्ट खूप आवडली मला की म्हणजे कसं की नुसतं सणापुरतं मर्यादित नाही तर आम्ही म्हणजे लहानपणापासून एकत्र हिंदू मुस्लिम लोक कुठलीही गोष्ट असू दे तुम्ही एकत्रच करताय सगळी. म्हणजे मला आवडलं. तिथे पहिली इशीत बसावी इशीत पहिली येस होती मी इशी असं नाव पडलं होतं. ते मंडळ स्थापले आम्ही झुंजार चौक नाव दिलं. येस म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीने मावली वेशी असं वेगळा अर्थ करायला त्यामुळे झुंजार चौक नाव दिलं आम्ही त्यावेळेला. 2018ला 1986ला मोरमन गणपती एकाचा घालतो तेव्हा त्याला एका जागी ती मिरवणूक आम्ही काढल्या. पण 2014ला बकरी झालता गणपती बसल्यानंतर तिथल्या मुसलमानांनी बैठक घेऊन निर्णय असा घेतला की आम्ही काय ते नमाज पठण करणार बकरीद करणार कुर्बान करणार आम्ही गणपती झाल्यानंतर कुर्बान करणार आम्ही शाकाहारीवर आम्ही ईद करणार आम्ही काही मतभेद असं काही. आणि ते माझ्या ह्याच्यात म्हणजे मी केलेला उल्लेख त्या वक्तात आणि त्या मुस्लिम लोकांनी केलेला उल्लेख आहे. आणि खरं आहे आता सोमवारी ईद आहे बघा बकरीद काय ते निर्णय घेतलाय गणपती पाण्यात विसर्जन झाल्यानंतरच आम्ही करतो. तर मित्रांनो अशोक पाटील आप्पा आहेत त्यांनी खूप छान अशी माहिती दिली. तर गणेश उत्सव असू दे किंवा ईद असू दे तर हिंदू मुस्लिम लोक आहेत ते एकत्र येऊन सण उत्सव साजरे करतात आणि गुण्या गोविंदाने राहतात. तर हे गोटखिंडी गाव हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखलं जातं. तर खूप छान वाटलं. तर आता आपण मित्रांनो मशिदीमध्ये जे आपले लाडके बाप्पा विराजमान झालेत प्रतिष्ठापना झाली तर आता आपण तिकडे चाललोय. तर चला जाऊया. 5 मशनी मी गोटखिंडीचा न्यू गणेश तरुण मंडळाचा सदस्य. आमच्या गावामध्ये 1980 सालापासून गणपतीचा उत्सव चालू आहे. आम्ही हिंदू मुस्लिम सगळे एकत्र येऊन हा सण आम्ही साजरा करतो. आणि पुन्हा कुठलाही कार्यक्रम म्हणजे सण असो आमचं रमजान ईद असो किंवा मोहरम असो तर आम्ही एकमेकाला ॲडजस्ट करतो. 2014ला काहीतरी रमजान ईद असते त्यावेळेला आम्ही म्हणजे आमचं जे असते ना तरावी म्हणायची ती 1 तासाची असते. 1 तासाची संध्याकाळ 1 तास गणपतीची त्यांच्या आरती बंद केला पाहिजे. मग त्या पिरियडला ही लोक आम्हाला सहकार्य करते. त्यावेळेस ते गाणी बिणी त्यांचे डॉगी बिणी सगळं बंद करते ती तासानंतर पुन्हा ते चालू म्हणजे असं एकमेकाला सहकार्य करतात. पुन्हा सुखदुःखात येते ती सामील होते ती आमच्या आयुष्यात चालू आहे सगळं. आणि पुन्हा मोहरम एक वर्ष मोहरम असतो. त्यावेळेला आम्ही काय केलं ते सवाऱ्या आणि गणपती तुम्ही एकत्र बसवून आमचे ते 10 दिवसाचं असतं त्यांचे 10 दिवसाचं त्यातनं बरोबर ते ब्रेड गावला आम्हाला त्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता माझा मटणाचा व्यवसाय तरी सुद्धा आम्ही गणपती 10 दिवस होत असतो.
पुन्हा श्रावण महिना 1 महिना बंद असतो. नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे 10 दिवस बंद असतात. स्वतः मी धंदावाला असतो बरोबर. सगळे धंदे बंद असतात म्हणजे आमच्या गावातले. गावातले. म्हणजे एकमेकाला आम्ही सहकार्य करतो. असं मांसाहारी आम्ही अजिबात काही करत नाही. गावात पावसाळ्यात त्या दिवशी सणा दिवशी कुठलं नाही. हे गणपतीचं काय झालं कारण सुरुवात काय झाली. गणपती बाहेर म्हणजे त्यावेळेला रस्त्यावर पाणी सुटतो. त्यावेळेला काही वर्षात काही नव्हतं त्यावेळेला. मग पावसामुळे काय झालं गणपती भिजायला लागला. तिने 2 वर्ष ते गणपती तसं बंद केलं. आमची लोक ते म्हातारे सगळे त्याने विचार केला असं काय करायचं तर गणपती म्हणता असं येणे आता कापूस सोबत करते आपण करूया आपलं इथं आपलं पीक होतं ठीक आहे. मग सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही सगळे एकत्र येऊन ते आम्ही बसवलं गणपती. बसवल्यानंतर पुन्हा मग ती प्रसाद चालू झाली. ती आतापर्यंत चालू म्हणजे माझी 4थी पिढी आहे. 4थी पिढी चालू आहे. बरोबर. म्हणजे सुरुवातीला मंडळ म्हणजे की आधी कुठं होती ही मंडळ बाहेर रोडवर त्या जागेला पुढच्या बाजूला बाहेर. अच्छा. हा हा. साईडला असल्यामुळे कसं आहे पण आतमध्ये त्याला आमचं कसं काही नव्हतं ना त्या ठेवत नव्हती आणि 4 एकमेकात घेतल्या शेवटी म्हणून ती करत नव्हतं. त्यावेळेला आम्ही लोकपालच पहिल्यापासून म्हणजे सगळं काय असेल ते कार्यक्रम यांचं सुखदुःखात सगळं आता एवढी दंगल असतात इकडे गावात आमच्या आदिवास करून एवढे मध्ये दंगल जाते काय नाही. तिकडं आम्हाला एक सहकार्य म्हणजे थोडक्यात सगळे आपले गुन्हेगार चांगले प्रत्येकाच्या उत्सवात सामील होतात. सगळ्या ह्याच्यामध्ये कुठलाही असेल कार्यक्रम आमचे सगळे येते. तर मित्रांनो अशा तऱ्हेने मस्जिद जमादार बाई आहेत त्यांनी खूप चांगली आणि छान अशी माहिती दिली. तर आपल्याला या गोटखिंडीमध्ये आल्यानंतर आपल्याला समजलं की सगळे हिंदू ऐक्याचे प्रतीक असलेले हे गोटखिंडी आपल्याला गुण्या गोविंदाने राहतेले हिंदू मुस्लिम लोक आहेत ते आपल्याला बघायला भेटलं. आणि मेन म्हणजे मस्जिदीमध्ये आपल्याला गणपती उत्सव जे आपले बाप्पा आहेत ते त्यांची प्रतिष्ठापना झाली आहे. आणि मेन म्हणजे सगळे लोक एकत्र येऊन आरती असू दे किंवा इतर कार्यक्रम उत्सव साजरे करतात. तर हे आपल्याला गणपती उत्सव असू दे किंवा ईद असू दे तर सगळे एकत्रित येऊन लोक हा उत्सव पार पाडत असतात हे आपल्याला या ठिकाणी आल्याने समजलं. तर बाया खूप आनंद झाला, भारी वाटलं आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर खूप माहिती पण मिळाली. धन्यवाद. उचलल तसंही गिड्ड झालं. बरोबर. आता गेल्या वर्षी आम्ही पाडून परत नवीन बांधलं. अच्छा. हे सगळे मंडळाच्या महिन्यातून केले आणि परत गणपती उठला नाही ह्याच्या मागचं पत्र काढून आम्ही या जायला रस्ता ठेवतो. आणि हे तर दिवसभर लोक म्हातारे माणसं अशी बसायला लागतात. यांचे तिने आमचे एका जागी बसायला. नमस्कार, मी अशोक पाटील. मी या मंडळाचा संस्थापक सदस्य आहे. 1980 साली न्यू गणेश तरुण मंडळ झुंजार चौक या नावानं आम्ही मंडळ स्थापन केलं. त्यापूर्वीचा इतिहास असा आहे की मोठा पाऊस पडला होता आणि त्याची खूण सांगायचं म्हटलं तर पुणे जिल्ह्यातलं धरण फुटलं होतं 61 साली. त्यावेळी मोठा पाऊस पडला आणि या ठिकाणी पहिलं असं काही छत वगैरे नव्हता आणि साध्या पद्धतीने गणपती बसवला होता. आणि त्या गणपती उगाळायला लागल्यानंतर मुस्लिम समाजाचे लोक आणि हिंदू समाजाचे लोक एका जागी बैठक करून तिने मशिदीमध्ये गणपती बसवला. तेव्हापासून मशिदीमध्ये गणपती बसवायचा असा एक लोकांनी ठाम घेतला होता. आणि त्यानंतर काही दिवस हा गणपती बसवायचा बंद झाला. 1980 साली आम्ही पहिला गणपती बसवला की या ठिकाणी तिने स्लॅब टाकून वर घुमट वगैरे केला होता. आणि त्यानंतर आम्ही 1980 साली पहिला गणपती बसवला. तेव्हापासून आज तागायत 44 वर्ष झाली या ठिकाणी गणपती बसवतो. त्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की 1986 साली
पंचे, त्याला आम्ही सवारे म्हणतो, पीर म्हणतो. ते पीर सवारे या ठिकाणी पुढच्या बाजूला बसून या ठिकाणी गणपती बसवला होता. आणि त्यावेळेला मोठी मिरवणूक बी काढली होती, पिराची बी आणि गणपतीची बी. आणि त्यानंतर 2018ला पीर आणि गणपती एकच आहे. त्यावेळेला आम्ही तसंच केलं. आणि 2014ला यांची बकरीद आणि गणपती एकाच वेळेला. त्यावेळेला मुस्लिम समाजाच्या लोकांनी असे बैठक घेऊन त्यांनी ठरवलं यावेळेला आपण बकरीद साजरा करायला नाही, ईद साजरी करायची, नमाज पडायचं आणि ईद पठण साजरी करायची, पण आपण कुर्बान काय द्यायची नाही. आणि त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला. ते गणपती पडल्यानंतर त्यांनी म्हणजे बकरीद साजरा केला. म्हणजे जी कंदुरी असते ती कंदुरी करून तिने ईद साजरी केली. पण गणपतीच्या कालामध्ये आमच्या गावामध्ये मटण कापलं जात नाही, कोण खात नाही. त्यानंतर आमच्या श्रावण महिन्यात शंकराचा आमचे मंदिर असल्यामुळे त्या ठिकाणी अख्खन एक महिना मुस्लिम समाज या ठिकाणी म्हणजे पाळला जातो, अख्खन महिना पाळला जातो. प्रत्येक सोमवारी मुस्लिम समाजाचे लोक आरतीला येतात. शंकराच्या मंदिरामध्ये अंबरेश्वर मंदिर आहे, तर शंकराच्या मंदिरामध्ये सकाळपर्यंत देवाला येतात, आरतीला येतात. या गावाचा इतिहास पाहिला तर अतिशय चांगला आहे. आणि 2009ला ज्या वक्ताला मिरजला दंगल झाली होती त्यावेळेला आमच्या गावात कसलाही परिणाम झाला नव्हता. आमच्या गावातली लोक एका जागी असं खेळत होती, एकामेकाच्या सुखदुःखात जात होते. कोण म्हणजे लग्न असून ते लग्नात एकामेकाच्या आम्ही असायचं. त्यांचं लग्न असलं की आमची हिंदूची पोरं असायची, आमच्यात लग्न असले त्यांच्या मुस्लिम समाजी लोक आमच्यात लग्नामध्ये वाढायला इकडे मदत करायला असायची. असं ह्या आमच्या मंडळाचा आदर्श महाराष्ट्रानंच नाही तर ऑल भारताच्या बाहेरच्या लोकांनी जे हेड लोक निर्माण करतात, हिंदू मुस्लिम त्या लोकांनी ह्याचा आदर्श घ्यावा. आणि सगळ्याने आपण जर एकोप्याने राहिलो तर आपला भारत, आपलं महाराष्ट्र अतिशय आनंदात राहील. आणि या मंडळाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा असं मी एक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून सांगतो. अस्सलाम वालेकुम. मैं मस्जिद जमादार गोटखिंडी न्यू गणेश धर्म मंडल जंजार चौक. हमारे गणपति 44 साल हो गया. ये गणपति यहाँ पे हम बैठाते और सब हिंदू मुस्लिम एकोपा से हम सब मिलजुल के काम करते हैं और कोई मतभेद नहीं रहता. इतने सालों से हमारे बुजुर्ग थे तभी से गणपति का बिठा रहे हैं. लेकिन क्या है हमारे में दुख सुख में सब एक में के शामिल हो जाते हैं. हिंदू लोग हम उधर जाते हैं, वो इधर आते हैं. कभी ईद हो, त्यौहार उनका हो, कोई हो तो ये मिलजुल के क्या मनाते हैं. और 10 दिन ये गणपति हम इधर मनाते हैं. सब हिंदू मुस्लिम उसकी आरती बिरती सब अर्चना सब पूरा करते और हम मिलजुल के सब गान चतुराय गान प्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.